आता अजितदादांनी किती लोकांना घडवले या शहरामध्ये 92 सालापासून तर 2017 पर्यंत. हे सगळे त्याच बुटीतले आहेत सगळे, कोण वेगळ्या बुटीतला नाही. पण आता ती नाव वेगळ्या ठिकाणी गेली, पण काही नावामध्ये जे बसले ते अजित पवार आणि शरद पवारांच्या माध्यमातून हे शहर घडलेले आहे. म्हणजे आम्ही पाहिले शरद पवार त्या काळातले, म्हणजे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष शरद पवार आणि सेक्रेटरी कोण होतं? बाळासाहेब लांडगे होते सचिव त्या काळातले. म्हणजे जगाच्या नकाशावरती त्या ठिकाणी बाळासाहेब लांडग्यांना घेऊन शरद पवारांनी काम केलेले आहे. ही पवारांची संस्कृती आहे. खरं तर महेश लांडगे आज म्हणतायत की आम्हाला लंगोट बांधायला शिकवू नका. नेमकं कोण आहेत त्यांचे राजकीय वस्ताद? नेमके कोण आहेत? त्यांना कोणी लंगोट बांधायला राजकीय? आता लंगोट हे दोन आहेत. लंगोट हे दोन आहेत. एक कुस्तीतला लंगोट आहे आणि एक राजकीय लंगोट आहे. आता त्यांनी कोणता लंगोट विषय केला ते मला माहित नाही. पण लंगोट त्यांना म्हणतायत म्हणजे राजकीय पातळीवरच असेल ते म्हणले लंगोट बांधायला शिकवणं, म्हणजे तो कुस्तीतला आहे का राजकारणातला आहे ते माहित नाही मला. राजकारणातलं कोण असेल त्यांचा वस्ताद? महेश लांडगेंचा वस्ताद कोण आहे राजकारणातला? अजितदादाच त्या काळातले. दुसरं कोण होतं? अजितदादा होते ना, दुसरं कोण होतं मग? ते म्हणतात आज वस्ताद म्हणू नका त्यांना म्हणून. नाही आता ठीक आहे ना. हे बघा कसं आहे की मराठी संस्कृती आहे की आपण ज्या पद्धतीनं काम करतो समाजामध्ये, त्या समाजाला सुद्धा कुठेतरी त्यांना त्यांच्या मनाला ठेच लागणार नाही असं त्या ठिकाणी आपण वक्तव्य करणं गरजेचं असतं. अजितदादांनी चूक केली असं वाटतं त्यावेळेला, जेव्हा तुम्ही म्हणत होते की दादा नका तुम्ही पद देऊ? नाही, मी अजितदादांना मी त्यावेळेस सांगितलं होतं